नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, जे प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावते? तर राष्ट्रपती. संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात. LBW हा शब्द कोणत्या खेळातून आला आहे? तर क्रिकेट या खेळातून आलेला आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून वातावरणाचा कोणता थर आपले संरक्षण करतो? तर ओझोन. ओझोन हा वातावरणाचा जो काही थर आहे तो आपले संरक्षण करतो. कशापासून? सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा कुठे आहे? तर अजमेर या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा आहे. अजमेर या ठिकाणी. पुढे पहा. कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला? तर कलिंग युद्ध. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न पहा. केव धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यामध्ये केव धबधबा आहे. केव धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर. कोणती नदी आहे? महानदी. लक्षात ठेवायचं आहे. केव धबधबा, नदी कोणती? महानदी. आणि राज्य कोणतं? ओरिसा. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. केव धबधबा महानदीवर आहे आणि केव धबधबा ओरिसा या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम गायले गेले? कोणत्या अधिवेशनात म्हटलं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलकत्ता. लक्षात ठेवायचं आहे. कलकत्ता या ठिकाणी 1896 मध्ये जे काही अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये प्रथम वंदे मातरम गायले गेले. साल लक्षात ठेवा, 1896. कोणत्या ठिकाणी? कलकत्ता या ठिकाणी. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. लक्षात ठेवा, सापेक्षतेचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी शोधला. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या ठिकाणी दिली? तर मुंबई या ठिकाणी कोळीवाडा येथील समारंभात. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई या ठिकाणी कोळीवाडा येथील समारंभामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. कधी? 1867. साल लक्षात ठेवा, 1867. पुढील प्रश्न पहा. हिंदू धर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यावर प्रकाश टाकणारी यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 15 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 20-25 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पदमनजी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असाही या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतो की यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहे किंवा कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला पर्याय असेल कामगारांशी संबंधित, हिंदू धर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती याच्याशी संबंधित, अजून बाकीचे काही पर्याय असतील. आपल्याला माहिती पाहिजे यमुना पर्यटन ही जी काही कादंबरी आहे ती हिंदू धर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यावर प्रकाश टाकणारी कादंबरी आहे. जरी आपल्याला वारंवार प्रश्न विचारला गेला आहे वन लाइनर स्वरूपात, यमुना पर्यटन कादंबरी कोणाची आहे? बाबा पदमनजी. पण एवढे सोपे प्रश्न आता इथून पुढे येतील असं वाटत नाही, कारण हे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत. आता असे प्रश्न येऊ शकतात, असा प्रश्न येऊ शकतो की यमुना पर्यटन कादंबरी यामध्ये नेमकं कोणाचं वर्णन केलेलं आहे?
आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे की ज्या काही विधवा स्त्रिया आहे हिंदू धर्मातील त्यांचं वर्णन केलेलं आहे, एवढं तरी माहिती पाहिजे. म्हणजे काय होईल, लगेच आपलं उत्तर क्लिक होईल. पुढील प्रश्न पहा, परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. तोंडी पार करून ठेवायचं आहे. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोठे केली होती? तर मुंबई या ठिकाणी. कोठे केली होती? मुंबई. गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये गिरसप्पा धबधबा आहे. गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती. लक्षात ठेवा, शरावती नदीवर आहे. गिरसप्पा धबधबा शरावती नदीवर आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये आहे. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर तबला. उस्ताद झाकीर हुसेन तबला या वाद्याशी संबंधित आहे. अमेरिकेचा शोध कोणी लावला? तर ख्रिस्तोफर कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावला. कधी लावला? 1492. लक्षात ठेवा, अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबस यांनी लावला 1492. अंतराळवीराला बाह्य अवकाश कसा दिसतो? तर काळा दिसतो. कसा? काळा. ATM चे पूर्ण रूप काय आहे? तर ऑटोमेटेड टेलर मशीन. ATM चे पूर्ण रूप ऑटोमेटेड टेलर मशीन. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? तर हमिंग बर्ड. कोणता? हमिंग बर्ड. मानवांचा पाळीव प्राणी म्हणून पहिला प्राणी कोणता होता? तर कुत्रा. पुढे पहा, जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तर रॅफ्लेसिया. जगातील सर्वात मोठे फूल रॅफ्लेसिया. सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? तर शहामृग. सर्वात मोठा पक्षी शहामृग. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. मलेरियावरील औषध क्विनाइन कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर सिंचोना. सिंचोना. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर एम्पियर. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? तर पोटॅशियम. पोटॅशियम. पुढे पहा, आफ्रिकेतील स्थानिक लोक पिग्मी कुठे राहतात? तर कॉंगो नदीच्या खोऱ्यात. आफ्रिकेतील स्थानिक लोक पिग्मी कुठे राहतात? तर कॉंगो नदीच्या खोऱ्यात. मक्का कुठे आहे? तर सौदी अरेबिया. लक्षात ठेवा, मक्का कुठे आहे? तर सौदी अरेबिया. जगाचा स्केल नकाशा प्रथम कोणी तयार केला? तर ॲनाक्सिमॅडर. ॲनाक्सिमॅडर. चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रावर पडतात हे प्रथम कोणी स्पष्ट केले? तर आर्यभट्ट यांनी स्पष्ट केले. मानववंश भूगोल या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर फ्रेडरिक रॅटझेल. मानववंश भूगोल या पुस्तकाचे लेखक कोण होते? फ्रेडरिक रॅटझेल. भूगोल हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर एराटोस्थेनीस. भूगोल हा शब्द प्रथम एराटोस्थेनीस यांनी वापरला. पुढे पहा, जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण कोणी केले? तर टॉलेमी. जगाच्या नकाशावर भारताचे प्रथम चित्रण टॉलेमी यांनी केले. पृथ्वीचा परिघ जवळजवळ अचूकपणे कोणी मोजला? तर एराटोस्थेनीस. एराटोस्थेनीस. पुढे पहा, सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? तर हिमालय सर्वात मोठी पर्वतरांग आहे. सर्वात मोठे कचरा व्यवस्थापन केंद्र कोठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी सर्वात मोठे कचरा व्यवस्थापन केंद्र आहे. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर इरई नदीकाठी चंद्रपूर शहर वसलेले आहे. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर इरई. बीड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बिंदुसरा. बीड शहर बिंदुसरा नदीकाठी वसलेले आहे. पशुधनाची संख्या सर्वाधिक कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशामध्ये पशुधनाची सर्वाधिक संख्या आहे. जगातील सर्वात जुनी राजेशाही कोणाकडे आहे? तर जपान. लक्षात ठेवायचं आहे,
जगातील सर्वात जुनी राजेशाही जपान. पुढे पहा, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर मंदारिन. जगातील एकमेव ज्यू देश कोणता आहे? तर इस्राईल. जगातील एकमेव ज्यू देश इस्राईल. शहीद ए आझम ही पदवी कोणाला देण्यात आली? तर भगतसिंग. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. शहीद ए आझम ही पदवी कोणाला देण्यात आली? तर भगतसिंग. सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या निषेधादरम्यान लाठीचार्जमध्ये कोणाचा मृत्यू झाला? तर लाला लजपत राय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. सर्व प्रश्न हे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.